भल्या पहाटे गोदावरी नदीच्या पात्रात संयुक्त कारवाईत वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या 5 हायवा पकडल्या. गुंज सिरसवाडी गोदावरी नदीच्या पात्रात खाकीची दणकेबाज संयुक्त कारवाई. अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंबड आणि घनसावंगी पोलिसांची संयुक्त कारवाई. जवळपास 1.5 कोटीचा मुद्देमाल जप्त तर अंधाराचा फायदा घेऊन 2 ट्रॅक्टर लोडर पळून जाण्यात यशस्वी. आज दिनांक 25 जून सकाळी भल्या पहाटे संयुक्त कारवाई. वाळू माफियांना मोठा दणका. जालन्याच्या गुंज सिरसवाडी गोदावरी नदीच्या पात्रात खाकीच्या संयुक्त कारवाईत 5 हायवा वाळूसह पकडण्यात आल्या असून पकडलेल्या हायव्याची किंमत 1.5 कोटी रुपयाचा मुद्देमाल अंदाजे पकडण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ आणि घनसावंगी ठाणेदार केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी, अशोक खरात, नवनाथ राऊत, शेखर लोखंडे, प्रकाश पवार, राधेश्याम गुसिंगे, सुरेश राठोड, अनवर शेख, बबलू सरकटे आदीच्या 2 पथकाच्या माध्यमातून सदरची कारवाई करण्यात आली असून ऑपरेशन सक्सेस करत वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अंबड येथील SDPO डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांना गुप्त खबरेमार्फत माहिती मिळाली की गुंज सिरसवाडी गोदावरी नदीच्या पात्रात काही वाळू माफिया ट्रॅक्टर लोडरच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे अंबड उपविभागीय अधिकारी यांची एक पथक तर घनसावंगी पोलिसांचे एक पथक अशा 2 पथकाच्या माध्यमातून सदरची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आज दिनांक 25 जून रोजी भल्या पहाटे 1 ते 2च्या सुमारास करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान 5 हायवा वाळूसह पकडण्यात पोलीस पथकाला यश आले तर 2 ट्रॅक्टर लोडर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रकरणी घनसावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक तपास घनसावंगी पोलीस करत आहे. तर पोलिसांनी या केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सर, आज गुंज सिरसवाडी गोदावरी नदी पात्रात कारवाई केली, काय सांगाल? माननीय पोलीस अधीक्षक सर श्री तेजवीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक सर श्री विक्रम साळसे यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी येथील पथक व घनसावंगी पोस्ट येथील पथक अशा 2 टीमनी मिळून संयुक्तपणे सिरसवाडी शिवार गुंज गाव गोदावरी नदी पात्रामध्ये आपण अवैध रेती उत्खननाविरोधात कारवाई केलेली आहे. यामध्ये आपण जवळजवळ 1.5 करोड इतका मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. घनसावंगी पोस्ट येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि इथून यानंतर देखील अवैध रेती उत्खननाविरुद्ध पोलीस विभागाची प्रभावीपणे कारवाई सातत्याने चालूच राहील. सर, मला एक सांगा, माहिती अशी मिळते की 2 लोडर पळून गेले, त्यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल होणार आहे का? नाही, आता त्या आपण तपास चालू आहे. त्याच्यामध्ये आता ज्या त्यामध्ये वाहनं इन्व्हॉल्व आहेत ते सर्व आपल्या तपासामध्ये येतील आणि ते सर्व चालक मालक त्यामध्ये आरोपी होतील.